ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। माजी कामगार मंत्री, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री सांगली जिल्हा आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे आणि त्यांच्या सौभाग्यवती सौ सुमनताई खाडे यांना वाढदिवसाचं अभिष्टचिंतन, जनसामान्यांच्या प्रगतीपथावर नेणारं एक बोलकं व्यक्तिमत्व आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक भारतीय जनता पार्टी मिरज विधानसभा क्षेत्र। साहेब मी नक्की कुठे चुकलो, विधान परिषदेची उमेदवारी हुकल्यानं शेखर गोरेंची देवेंद्र फडणवीसांना भावनिक साथ। सांगली सातारा विधान परिषद निवडणुकीसाठी धैर्यशील कदम यांना उमेदवारी मिळाल्यानंतर शेखर गोरे यांचं व्हॉट्सअप स्टेटस सोशल मीडियावर व्हायरल झालं। नेमकं प्रकरण घडलं काय? शेवटच्या टप्प्यात शेखर गोरे यांचं नाव फायनल असताना अचानक त्यांची उमेदवारी का हुकली? पाहूया हा स्पेशल रिपोर्ट। नमस्कार, मी शर्वरी आणि आपण पाहताय तिचा जागर न्यूज। सांगली सातारा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना महायुतीमधील अंतर्गत धुसफूस आता उघडपणे चव्हाट्यावर आली आहे। भारतीय जनता पक्षाकडून भाजपाचे नेते धैर्यशील कदम यांना अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर या जागेसाठी प्रबळ दावेदार मानले जाणारे खटाव माणसे नेते शेखर गोरे कमालीचे नाराज झालेले दिसले। आपली हीच तीव्र खंत आणि नाराजी त्यांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाहीर पत्र लिहून व्यक्त केली आहे। शेखर गोरे यांचे व्हॉट्सअप स्टेटस सोशल मीडियावर व्हायरल झालंय। गोरे यांची ही अत्यंत भावनिक पोस्ट सध्या सातारा आणि सांगली जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चा निर्माण करते। शेखर गोरे हे मंत्री जयकुमार गोरे यांचे बंधू आहेत। शेखर गोरे यांनी या पत्रामध्ये साहेब मी नक्की कुठे चुकलो असा थेट आणि वेदनादायी सवाल उपस्थित केलाय। गेल्या अनेक वर्षापासून पक्षासाठी आणि नेतृत्वासाठी केलेल्या त्यागाची आठवण त्यांनी या पत्राद्वारे करून दिली आहे। ऐन निवडणुकीच्या तोंडावर उमेदवारी नाकारली गेल्यानं कार्यकर्त्यांमध्ये जाहीर नाराजी आहे। आपल्या सांगण्यावरून गेल्या 13 वर्षाचा राजकीय संघर्ष संपवून तुम्ही दिलेल्या जाहीर आश्वासनावर विश्वास ठेवून तुमच्या भाजपाच्या विधानसभेच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा देऊन प्रचंड बहुमतांनी निवडून आणले। मान खटावमधून सर्वच निवडणुकीत माझ्या कार्यकर्त्यांना संधी न देता आपल्या उमेदवारांना ताकदीनं निवडून आणण्याचं काम मी केलं। याचे साक्षीदार माझ्या मान खटावची जनता आहे असं गोरे फडणवीसांना लिहिलेल्या पत्रात म्हणतात। आपण शब्द पाळणारा नेता आहात हे ऐकून होतो, पण आज प्रत्यक्षात अनुभवलं। शेखर गोरे यांनी उपस्थित केलेल्या या प्रश्नांमुळे भाजपच्या स्थानिक आणि वरिष्ठ नेतृत्वासमोर मोठं आव्हान उभं राहिलेलं आहे। येणाऱ्या काळात राजकीय गणित बदलण्याची दाट शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट तिचा सागर न्यूज। रिपोर्ट तिचा जागर न्यूज।